शुभविवाह या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी आकाशला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये रघु काकांना भेटायला निघालेली असते। त्यावेळेला आता आकाशला थोडासा रस्ता वेगळा वाटत असतो, पण भूमीच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं। तिला आत्तापर्यंत रागिणी आत्यांनी रघु काकांवरती घेतलेला संशय, रघु काकांची केलेली हकलपट्टी, रघु काकांच्या रूममध्ये सापडलेल्या गोळ्या आणि रघु काकांचं शेवटचं वाक्य की आकाश बाबांच्या जीवाला धोका आहे, त्यांची काळजी घ्या, आणि आकाशचा रघु काकांवरचा विश्वास, या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये आता घालमेल करत असतात। तेवढ्यात आकाश म्हणतो, सायकल राणी, हा रस्ता तर आपल्या ऑफिसचा नाहीये ना, मग आपण चाललोय तरी कुठे? भूमी म्हणते, आकाश पेशन्स ठेव, तुला समजेल आपण कुठे चाललोय ते। मग आकाश शहाण्या मुलासारखा शांत बसतो। तोपर्यंत ऑफिसमध्ये कदमांनी आणून दिलेली फाईल रागिणीच्या हातात मिळते आणि रागिणीच्या हातात फाईल असल्यामुळे एक वेगळाच कागद तिच्या हाताला लागतो। ती म्हणते, कदम, एवढे जुने डॉक्युमेंट्स का काढलेत? कदम म्हणता, सॉरी हा कागद तुमच्या इकडे आला का? म्हणजे भूमी मॅडमनी मला सांगितलं होतं हे सगळे जुने डॉक्युमेंट्स काढायला, आज त्यांना मी हे जुने डॉक्युमेंट्स दाखवणार आहे। याच्यावरती रागिणी म्हणते, पण कदम, हे जुने डॉक्युमेंट्स काढण्याची गरज तरी काय? यावरती कदम म्हणतात, नाही, मला म्हणजे तसं काही माहित नाहीये त्यांनी का सांगितलंय ते। रागिणी म्हणते, ते दोघं जण आलेत का ऑफिसला? कदम म्हणतात, नाही, ते ऑफिसला दोघं आले नाहीत, आले की मी त्यांना कागद देईन। रागिणी म्हणते, ठीक आहे, जपून ठेवा बरं हे कागद, पण एक काम करा कदम, माझं एक अर्जंट काम आहे। राजापूरच्या ब्रँचवरून आपल्याला ना खूप महत्त्वाचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आणायचे आहेत, ते आणाल का? असं म्हणत मुद्दाम कदमांना आता राजापूरला पाठवत रागिणीला इकडे सगळा डाटा डिलीट करायचा असतो। तोपर्यंत भूमी आता हॉस्पिटलमध्ये पोहोचते। आकाश खूप पॅनिक होतो आणि म्हणतो, सायकल राणी, कुणाला बाऊ झालाय का? आपण इथे का बरं आलोय? आणि आता प्रशांत येतो। प्रशांतला आता आकाश म्हणतो, ए प्रशांत दादा, तू इथे? आणि तेवढ्यात प्रशांत दोघांना आत घेऊन येतो। रघु काकांची अवस्था बघता आकाश पॅनिक होतो आणि ए रघु काका, उठ न, काय झालं तुला? रघु काका, उठ न, काय झालं तुला? असा एकच आता तो बोलत असतो। मग मात्र भूमी सांगते, आकाश शांत हो, रघु काका थोडेसे आजारी आहेत। आकाश मात्र रघु काकांना धरून, उठ न रघु काका, रघु काका उठ न, असं सांगत असतानाच आता प्रशांत सांगतो, आत्ताच डॉक्टर येऊन गेले होते। आकाश रडायला लागतो। प्रशांत म्हणतो, डॉक्टर सांगले की रघु काका कोमामध्ये गेलेत आणि काहीच सांगू शकत नाही ते कधी शुद्धीवरती येतील। आकाश म्हणतो, सायकल राणी, कोमामध्ये म्हणजे काय? भूमी सांगते, आकाश, अरे म्हणजे थोड्या दिवसासाठी रघु काका झोपून राहतील आणि ते लवकरच बरे होतील, तू काळजी करू नकोस बरं आकाश, बरे झाले की आपण त्यांना भेटूया, तोपर्यंत तू स्वतःला सावर बरं। असं म्हणत भूमीने आकाश आणि रघु काकांची जरी भेट घडवून आणली असली तरी आकाशला रघु काकांची अवस्था बघता खूप वाईट वाटत असतं। आकाश त्यांच्या बाजूला बसलेला असतो आणि काय झालं रघु काका तुला हे म्हणत असतो। बाहेर आल्यावरती पण आकाश उदास असतो। भूमी म्हणते, आकाश सॉरी, मला माफ कर, म्हणजे रघु काका हसते खेळते असतानाच मी तुला भेटवायला हवं होतं, पण हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला ना, खरंच सॉरी। आकाश म्हणतो, सायकल राणी, तू का सॉरी म्हणते आहेस? कारण सॉरी म्हणून काहीही होणार नाहीये, कारण तू काहीच केलेलं नाहीयेस, तू उगाचच सॉरी म्हणू नकोस। तितक्यात तिथे प्रशांत येतो। प्रशांतला भूमी सांगते, आम्ही ऑफिसला निघतोय, तू रघु काकांच्या इथेच थांब बरं। असं म्हणत ती आकाशला घेऊन घरी येते, म्हणजे ऑफिसला निघते। आकाश सांगत असतो, सायकल राणी, तू सॅड होऊ नकोस, रघु काका लवकरात लवकर बरा होईल। मग भूमी आता आकाशला मिठी मारते। आकाशच्या समजूतदारपणाचं भूमीला खूप कौतुक वाटतं आणि ती आकाशला मिठी मारते। तोपर्यंत इकडे भूमी ऑफिसला आलेली असते आणि मग कदमांकडे ती तेच डॉक्युमेंट्स मागते। आता कदमांकडे डॉक्युमेंट्स मागितल्यावरती कदम तिला पेन ड्राईव्ह देतात। पेन ड्राईव्ह दिल्यावरती भूमी तो लॅपटॉपला लावते। कदम म्हणतात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक वर्षांचे सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आहेत। भूमी एक एक करत सगळ्या फाईल उघडते, पण सगळ्या फाईल एकदम रिकाम्या असतात। भूमी सांगते, कदम, हे सगळे फोल्डर रिकामे आहेत, याच्यात काहीच नाहीये। कदम म्हणतात, भूमी मॅडम, असं कसं होईल? मी स्वतःच्या हाताने सगळे डॉक्युमेंट्स फिलअप करून तुम्हाला ह्या फाईल दिल्या आहेत, मला काहीच कळत नाहीये काय झालं। हे सगळं रागिणीचं कारस्थान असतं। रागिणीने इकडे तो डाटा तर आपल्या पेनड्राईव्ह मध्ये घेतलेलाच असतो, पण आधीचा सगळा डाटा हा त्या सिस्टीम मधूनच डिलीट केलेला असतो। रागिणी म्हणते, भूमी, तू आत्ता इथे आलीस ग, पण मी इतके वर्षानुवर्ष हेच काम करते, माझ्यासाठी काही कठीण नाहीये, मला माहितीये तुला हे डॉक्युमेंट्स का हवे होते। अभिजितची सगळी जुनी कारस्थानं शोधून काढण्यासाठी ना, मी बरं तुझ्या सगळ्या हातात लागून देईन ग।
तू या सगळ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीस भूमी, असं म्हणत रागिणीने सगळा डाटा फक्त त्या पेनड्राईव्ह मधूनच नाही तर पूर्ण सिस्टीम मधून डिलीट केलेला असतो. रागिणी विचार करते, पण भूमी आणि आकाश यांना ऑफिसला यायला इतका उशीर झाला, म्हणजे हे दोघं जण गेले कुठे होते? काहीतरी गडबड आहे. ही भूमी काही शांत नाही बसत आहे. ही काय नक्की नाटक करते? मला शोधून काढलंच पाहिजे. मला आकाशलाच विचारलं पाहिजे की नक्की काय नाटक आहे. तोपर्यंत भूमी चिडलेली असते आणि ती कदमांना सांगते, असं कसं होईल? कदम म्हणतात, मॅडम, म्हणजे माझ्यावरती तुम्ही संशय घेऊ नका हो. मी खरंच हे डॉक्युमेंट्समध्ये सगळ्या फाईल टाकल्या होत्या. याच्यावरती भूमी सांगते, नाही कदम, मी तुमच्याकडे नाही घेते, पण या पासवर्ड कुणाकुणाकडे असतात? कदम सांगतात, याचे पासवर्ड फक्त 3 व्यक्तींकडे, म्हणजे अभिजित, रागिणी सर आणि राजाराम काका. आता भूमी सांगते, राजाराम काकांनीच मला इथे येताना या सिस्टीमचे पासवर्ड दिले होते. राजाराम काकाच मला म्हटले की हा पासवर्ड आहे. कदम म्हणतात, मला खरंच काही माहित नाहीये. आता भूमी विचार करते, अभिजित तर जेलमध्ये आहेत आणि पौर्णिमाची मजल इथपर्यंत पोहोचणं फार कठीण काम आहे. पौर्णिमा यातलं काही करू शकेल असं मला वाटत नाही. आणि राजा काकांनी स्वतःहून मला सकाळी आज पासवर्ड दिला. त्यांना जर याच्यामध्ये काही लपवायचं असतं त्यांनी पासवर्ड दिलाच नसता ना. मग राहिल्या कोण? रागिणी आत्या. पण रागिणी आत्या असं काय करू शकतील? आणि भूमीला धक्काच बसतो, कारण अखेर रागिणी आत्या एकटीच कल्प्रिट होते की जिने हे सगळं केलेलं असतं. भूमीला रागिणीवरती दाट संशय येतो आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष करण्यासाठी भूमी आता आजीची मदत घेत असतानाच तिला भयानक भूतकाळ उलगडणार असतो. तोपर्यंत रागिणी आकाशच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते, मे आय कम इन सर? यावरती आकाश म्हणतो, आत्तू, तू माझी चेष्टा करतेस ना? तुला कशाला परवानगी पाहिजे ग? भूमी सांगते, असं कसं? मालक आहेस ना तू आकाश. याच्यावरती आकाश म्हणतो, ए आत्तू, काहीतरी बोलू नकोस. मला इथे काम करायला खूप आवडतं. म्हणजे मी चुकलो ना तरी इथे मला कोणी ओरडत नाही, समजावतात, म्हणून मला खूप आवडतं इथे काम करायला. यावरती रागिणी म्हणते, हो तर? आणि तुझी सायकल राणी पण तुझ्या सोबत असल्यावरती काय? आणि आज काय ऑफिसला यायला उशीर का झाला? काही स्पेशल ब्रेकफास्ट वगैरे होता की काय? आकाश म्हणतो, नाही, मी सूपच पिऊन आलो. आता इकडे रागिणी म्हणते, मग काय दोघांनी शॉपिंगला गेला होतात की काय? म्हणजे ऑफिसला यायला लेट झाला ना. आता आकाशला येतानाच भूमीने सांगितलेलं असतं की आकाश, रघुकाकांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपण रघुकाकांना भेटायला आलो किंवा रघुकाका सिटी हॉस्पिटलला आहेत हे तू कुणालाही सांगू नको. त्यामुळे आकाश मात्र काही रागिणीला सांगत नाही. काही नाही, असंच आम्ही इकडेच होतो असंच सांगत असताना रागिणी म्हणते, तुमचं काही सिक्रेट आहे का? आकाश म्हणतो, सिक्रेट? नाही नाही, सिक्रेट वगैरे काही नाही. रागिणी म्हणते, आत्यासोबत लपवतोस का? तितक्यात तिथे भूमी येते आणि भूमी म्हणते, आत्या म्हणते, हो ग, मी आकाशची जरा गंमत करत होते. म्हणजे तुम्हाला बॅगा यायला उशीर झाला ना, त्यामुळे त्याला मी चिडवत होते की नवरा बायको तुम्ही शॉपिंगला गेलात की काय? यावरती रागिणीला आता बरोबर चकमा देत भूमी सांगते, नाही आत्या, अहो आम्हाला यायला उशीर झाला कारण आमची कारच बंद पडली होती. आता मात्र रागिणीला विश्वास बसतो आणि आकाश सुद्धा रिओडतो आणि म्हणतो, हो हो, आमची कार बंद पडली होती आणि म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. भूमी सांगते, हो ना, आता मला शैलेश्वर तर डॉक्टरांकडे पण जायचं आहे, पण कार काही दुरुस्त होणार नाहीये म्हणून मी कॅब बुक करून जाते. त्यावरती रागिणी म्हणते, अगं कॅब कशाला? तू माझी गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा बरं, कारण तसंही आज दिवस माझा ऑफिसलाच जाणार आहे. तू एक काम कर, तू माझा ड्रायव्हर घे, गाडी घे आणि तुला कुठे जायचं तिकडे जाऊन ये, म्हणजे शैलेश्वर तर डॉक्टरांकडे जाऊन ये. असं म्हणत ती आता आपल्या कार सोबत भूमीला पाठवते आणि इथेच रागिणी चुकते. आणि आता रागिणीला चकमा दिल्यामुळे भूमी विचार करते की येता येता गाडी बंद पडली हे माझ्या पथ्यावरतीच पडलं, नाहीतर रागिणी आत्यांना मी काहीही सांगू शकले नसते. भूमी बाहेर येते. रागिणीचा ड्रायव्हर कार पुसत असताना भूमीचं लक्ष कारला लागलेल्या एका डेंट वरती जातं. कार घासलेली असते. भूमी म्हणते, हे काय झालं? यावरती त्याचा ड्रायव्हर सांगतो की आम्ही सिटी हॉस्पिटलला गेलो होतो ना, तिकडे पार्किंगची खूप मारामारी आहे, त्या पार्किंग मध्येच हे सगळं घासलं. भूमी म्हणते, सिटी हॉस्पिटलला? याच्यावरती ड्रायव्हर म्हणतो, हो, रागिणी मॅडमचं काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. भूमीला आता खूप मोठा शॉकच बसतो. भूमी विचार करते, रघुकाकांना मी सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि त्याच वेळेला रागिणी आत्यांनी सिटी हॉस्पिटलमध्ये जाणं हा निव्वळ योगायोग असू शकतो का? नक्की काय घडलं असेल? रागिणी आत्या रघुकाकांना शोधायला गेल्या असतील का? म्हणजे माझा संशय खरा आहे का? आणि या संशय खरा की खोटा याची शहानिशा करून घेण्यासाठी भूमी आता आजीसोबत कॉन्फिडेन्शियल बोलण्यासाठी येते. त्याआधी आता मात्र भूमी ते मृत्यूपत्राचे कागद पुन्हा एकदा पाहते आणि तिच्या लक्षात येतं की आकाशचा आणि बाबांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्या वेळेला आकाशचे बाबा 2 दिवस शुद्धीवरती होते त्यावेळेला त्यांनी हे सगळं बनवून घेतले. म्हणजे मग असं काय घडलं की एवढा मोठा ऍक्सिडेंट मधून शुद्धीवरती आल्यावर ते मृत्यूपत्र बनवायला आणि घरच्यांच्या पासून लपवायला? भूमीला दाट संशय येतो आणि ती आजीकडे येते. आजीकडे आल्यावर ती भूमी सांगते, आजी, म्हणजे
मला सांगा ना की आकाशच्या वडिलांनी म्हणजे आपल्या बाबांनी असं मृत्यूपत्र करून घेतलं हे तुम्हाला का नाही सांगितलं याच्यावरती. आणि आता आजी म्हणते काय माहिती. भूमी सांगते मग या सगळ्या दिवसामध्ये ऍक्सिडेंटच्या दिवसामध्ये आपली कंपनी लॉस मध्ये होती का. यावरती लगेचच आजी म्हणते नाही कंपनी लॉस मध्ये नव्हती. यावरती भूमी म्हणते रागिणी आत्यांची पण बाबांना साथ असेल ना. त्यावरती आजी म्हणते नाही, कारण आकाशच्या आजोबांनी पूर्णपणे सगळी प्रॉपर्टी म्हणजे जगन्नाथच्या नावावरती केली होती. रागिणीला बेदखल केलं होतं. त्यांचा रागिणीवरती खूप राग होता आणि रागिणीच्या मनात पण त्यांच्याविषयी अढी होती. आता इतका भूतकाळ समजल्यावरती भूमीला क्लिअर होतं की रागिणीच या सगळ्याची सूत्रधार आहे. आता भूमीसमोर रागिणीचं खरं रूप तर आलंय, पण बाकी सगळ्यांच्या समोर खरं रूप आणण्यासाठी भूमी काय करणार पाहणं रंजक ठरणार.